मला डाऊट राहणार नाही. तो आपण ताईंनो आपण असं बघत होतो की आपल्या किती लेवल असतात इकडे लक्ष द्या. आपल्या टोटल 8 लेवल असतात. अ, नंतर वाटलं तर मी हे तुम्हाला पाठवून देईल, काय काळजी नका करू. मला कोणीतरी आठवण करून द्यायची की तुम्ही हे पाठवणार होतात. म्हणजे मला काही गडबड राहून गेलं तर मला आठवण करून दिली चालते. मी ग्रुपमध्ये जरूर टाकतो. इकडे लक्ष द्या. लेवल 0 प्रत्येकाला आहे. पुन्हा सांगतो. लेवल 0 प्रत्येकाला आहे, लक्ष द्या. म्हणजे लहान पिल्लूला तर जो पहिली पर्यंतचा पिल्लू आहे, दुसरी पर्यंतचा आहे, तिसरी पर्यंत, दुसरी पर्यंतचा, दुसरी पर्यंतच्या पिल्लूला बुक घेऊन, इकडे लक्ष द्या, बुक घेऊन, ही जी लेवल आपण इथं तयार केली ना, ही बुक आहे. हे बुक आहे. इथं बुक आहे आपल्याकडे लेवल 0चं. बुक घेऊन ऑथराईज त्या मुलाला, लहान पिल्लू असतं, त्याला ते ड्रॉइंग्स कळत नाही, त्याला पाथ कळत नाही. मात्र इथं आपण काय करतो, त्याला बुक घेऊन आपण शिकू शकतो. इकडे लक्ष द्या. मात्र आपल्याकडे हा सेकंडचा मुलगा पण सोडून द्या, आपल्याला तिसरी आणि चौथीचा मुलगा आला, इकडे लक्ष द्या. तर पाचवीचा मुलगा आला. मग लेवल झिरोला काय करतो आपण, चौथी पर्यंतच्या मुलाला आपण ज्युनियर म्हणतो, इकडे लक्ष द्या. ज्युनियर म्हणतो. आणि पाचवी नंतरच्या मुलांना आपण सिनियर म्हणतो, इकडे लक्ष द्या, सिनियर म्हणतो. मग याला पण आपण, जर एखाद्या मुलं थोडे स्लो असतील तर याला पण आपण बुक देऊन शिकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, इकडे लक्ष द्या. याला बुक देऊन शिकू शकतो. आणि जर एकदा तुम्ही बुक दिलं, एकदा बुक दिलं, तर या मुलाला किती लेवल होऊन जातात, मग 8 लेवल होऊन जातात, इकडे लक्ष द्या. बुक दिलं म्हणजे तो रजिस्ट्रेशन मध्ये आला. मग त्याला 8 लेवल होऊन जातात, लक्ष द्या. मात्र इथं पाचवीचा मुलगा आहे, त्याला बुक दिलं नाही आपण, काही गरज नाही. मी तर पहिले म्हणतो काही गरज नाही, आपण समाजाचं देणं लागतो. आणि तुम्ही थोडंसं द्यायला लागलात की तुमच्याकडे येण्याचं पण प्रमाण वाढतं. हे पहिल्या या वृत्तीतून. जर या मुलांना आपण 8-10 दिवस 0 लेवल मोफत शिकवली, तर ते डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायला लागतात छानपैकी ना. तुम्ही एखाद्या स्कूलला गेलात आणि त्या टीचर त्या स्कूलला सांगितलं की मला तुमच्या मुलांना, मला लेवल 0 मोफत शिकवणार आहे. ते हसत खेळत आपलं स्वागत करतात. एखादा वर्ग आपल्या ताब्यात देतात. आणि त्या वर्गाला जर आपण चेंज करून दाखवलं, त्या मॅनेजमेंटला, त्या प्रिन्सिपलांना किंवा तिथल्या जे कोणी लोकल डायरेक्टर असतील, तर ते म्हणतील, वाव, योगिताताईंनी खूप छान काम केलं. चला बरं ताई, आमच्या स्कूलला तुम्ही क्लास सुरू करा. आणि जर तुम्ही 100 मुलांवर मेहनत घेतली असेल, त्या 100 मुलांमधून जर 20 जरी ऍडमिशन झाले तुमचे, 20 जरी ऍडमिशन झाले, आणि या 20 मुलांचे तुम्ही ₹2,000 जरी घेतले, ₹2,000 जरी घेतले, तरी तुमच्याकडे ₹40,000 येतात. आणि मग पुढचे तुम्हाला 3 महिने शिकवायचं असतं, म्हणजे महिन्याला आपल्याला ₹10,000 तरी आपल्याला मिळतात की नाही. खऱ्या अर्थाने इथून आपल्याला कसं, इन्कम कसं जनरेट करायचं. म्हणजे पहिले 100 मुलांना शिकवा, 100 मधून सहज 20 ऍडमिशन होतात. या 20ला तुम्ही किट दिलं ना, जर 20 झालं ना, ते 40वर पोहोचतात. त्यांच्याकडे किट पोहोचल्या पोहोचल्या, बुक टूल एकदा सुरुवात झाली रे झाली, का मग हळूहळू आहे ना, दर आठवड्याकडे तुमच्याकडे 4-4, 5-5 ऍडमिशन व्हायला लागतात. हा अनुभव आहे, मी तो सांगतो. पण पुन्हा परत सिस्टम समजून घ्या. असं आहे. पण त्याच्यासाठी काम सुरू करावं लागतं. नुसत्याच गप्पा करायच्या, मी बघेल, करेल, मग एवढं 7 लेवल झाल्यावर शिकवेल, असं नाही. गो ऑन द फील्ड अँड स्टार्ट युअर वर्क. जर तुम्ही, मी मुद्दाम सांगितलं, लेवल 0 शिकलात आणि जर डायरेक्ट सांगितलं ना, मी जे सांगतो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं, सांगा गावभर की मी अबॅकससाठी ₹1,00,000 भरले, मी टीचर बनायला सुरुवात केली, ते सांगा लोकांना. लोक मुद्दाम तुम्हाला स्टेटसला ठेवा की मी स्टार्ट द अबॅकस क्लास म्हणून. मग विचारा, मग त्यांना सांगायचं की नो प्रॉब्लेम, मी 15 तारखेला सुरू करणार आहे. त्यामधील का, त्यांना म्हणायचं मला 20 मुलांची बॅच झाल्याशिवाय मी चालू करत नाही. मला, मी मुद्दाम सांगतो, मुद्दाम सांगायचं, मी 15 तारखेला सुरू कर, साऱ्या गावभर सांगून टाकायचं सोनवणे ताई. ननंदबाईला आणि जाऊबाईला तर पहिले सांगायचं. त्या त्या प्रचारक बनतात आपल्या. तुला माहिती का, तिचं डोकं फिरलं, ₹1,00,000 भरले, आता काहीतरी खूड आलं तिला, काहीतरी या वयात शिकायचं म्हणायचं, मास्तरीन बनायचंय, ती क्लास घेणार आहे. आणि त्याच आपली एवढी जाहिरात करतात. नंतर बिचाऱ्या त्या एवढ्या ताई लोकांना सांगतात गावभर की 2-4-5 ऍडमिशन त्याच्यातून मिळून जातात आपल्याला. त्याच्यामुळे आपले प्रचारक आपलेच असतात सर्वजण. त्याच्यामुळे त्यांना सांगायचं ₹1,00,000 भरले. आणि अजून एक कमी होमवर्क नेहमी देत असतो. तुमच्या कॉलनीत, तुमच्या शहरात, तुमच्या गावात, तुमच्या एरियात, जिथं कुठे आपल्या ब्रेन ट्रेनच्या ताई असोत की कुठल्याही ब्रँडच्या असोत, तर आपला ब्रेन ट्रेन ब्रँड आहे. याच्यात काही कोणाला शंका नाही. ब्रेन ट्रेन एज्युकेशन, ब्रेन ट्रेन अबॅकस. तर तुम्ही जाऊन चौकशी करा. मुद्दाम जा आणि सांगायचं, माझ्याकडे 2 भाचे आले तो, आता ते 6 महिने माझ्याकडे, 1 महिना शिकणार आहेत, 1 वर्ष शिकणार आहेत, तर त्या भाच्यांचं मला अबॅकसचं ऍडमिशन करायचंय. म्हणजे सांगतो तुम्हाला आयडिया, भाचे का बोललो, लक्ष द्या. म्हणून परत सांगतो, भाचेच का सांगितले.
भाचे आले तो त्यांना अबॅकस क्लास करायचा, किती घेणार? मग त्या ताई म्हणतात, बॅग असते, असं टी शर्ट असतो, हे असतं, 3,500 रुपये रजिस्ट्रेशन, 1,500 रजिस्ट्रेशन आणि 3,000 रुपये फी. मग सुरुवातीला तुम्हाला 5.5 भरावं लागतील, 6.5 भरावं लागतील. मस्तपैकी छान कागदावर लिहून ठेवायचं बिझनेस प्लॅन. शिकायला पाहिजे ना, मार्केटमध्ये सर्वे केला पाहिजे, काय चालतं काय नाही चालत, कोण कसं बोलतो, कोण, हे सर्व शिकावं लागतं. आणि ओपनली सांगतो, मी पण असे 100 जणांकडे जाऊन आलेलो आहे. आणि गेलं पण पाहिजे आपण. आपल्या ब्रेन ट्रेनच्या ताई असतील तरी जा, ताई अहो मी पण ब्रेन ट्रेनला झाले. परत तुम्हाला सांगतो, घरासमोर घर असलेल्या पण ताई आहेत आपल्याकडे. एका बिल्डिंगमध्ये 2-2 ताई पण क्लासेस घेतात. तरी एका ताईकडे 20 आहेत, एका ताईकडे 65 आहेत, एका ताईकडे 15 आहेत, एका ताईकडे 35 आहेत. त्याच्यामुळे कोणाचाही कोणाशी काही फरक पडत नाही. पण सांगण्याचा उद्देश असा आहे, आपल्यामध्ये आपलं पोटेन्शियल पाहिजे, आपलं रिलेशन मॅनेजमेंट पाहिजे. हा, फक्त एका बिल्डिंगमध्ये आणि एका शहरासमोर आणि एका कॉलनीत आणि एका गल्लीत आल्या तर दोघं ताई म्हणायचं, आम्ही दोघं बहिणी बहिणी आहोत, कारण आपण परिवार एक आहे आपला. आणि इतकं म्हणायचं, काही प्रॉब्लेम नाही ताई. तुम्ही त्या ताईकडे जा का माझ्याकडे जा, आमचा सिलेबस सेम आहे, आम्ही दोघं एकाच परीक्षेत ट्रेन आहोत आणि आम्ही, त्या ताई पण हुशार आहेत आणि मी पण हुशार आहे. त्या ताईचं पण कौतुक करायचं आणि आपलं पण कौतुक करायचं. पण असं नाही म्हणायचं, तिला काही कळत नाही, त्याच्यापेक्षा लय मी भारी हुशार आहे. असं कधीच आयुष्यात करायचं नाही. सांगण्याचा अर्थ असा आहे, ती ताई पण हुशार आहे आणि मी पण हुशार आहे, कारण आम्ही दोघं बहिणी एकाच तलावाचं पाणी पिऊन जगतोय. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की आपण दोघी हुशार आहोत. जर अशी वेळ आली तर सांगतो. कारण कधी पण पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि ओपन, की बाबा पटलं तर जमलं तर करा, एक कंपल्सरी नाही. लेवल 0 शिका, त्या मुलाला 8 दिवस बसवा, छानपैकी फिंगरिंग मी ते तुम्हाला शिकवणार क्लासला. क्लास सुटण्याच्या आधी इकडे लक्षात आहे, थोडं 15 मिनिटात मी क्लास आवरतो, आता इकडे लक्षात आहे. मात्र इथं जर 0 घेतलं तर मग 0, 1 आणि 2 असा प्रवास चालू होतो. 2 नंतर 3, 4, 5, 6 आणि 7 अशा 8 लेवल झाल्या या मुलाच्या. किती झाल्या? 8 झाल्या. या मुलाच्या तर ऑब्व्हियसली 8 झाल्या. का 0, 1, 2, 3, 4. मात्र आपल्यातला 5वीचा मुलगा असेल आपल्याकडे, 5वीच्या पुढचा, तर त्याला लेवल 0 फ्री शिकवली आपण. इकडे लक्ष द्या. फ्री शिकवली. इथल्या पण कदाचित तुम्हाला मुलांना जर चांगला मुलगा असेल तर तुम्ही फ्री शिकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. विदाऊट बुक वगैरे मुलांना शिकू शकतात, ते सर्व सांगितलंय मी. सर्व शिकवतो मी, ते काय काळजी नका करू. मात्र 5वीच्या मुलाला डायरेक्ट आपण लेवल 3 पासून स्टार्ट करतो. याचा आणि याचा सिलेबस बेस सारखाच आहे, फक्त डिफिकल्ट लेवल वेगवेगळी आहे. लक्ष द्या. प्रवास इथूनही चालू करू शकतात, प्रवास इथूनही चालू करू शकतात. जसं समृद्धी महामार्ग आहे, मुंबईहून तो नागपूरला जातो, इकडे लक्ष द्या. मग जर मला समृद्धी मार्गाला जॉईन व्हायचं असेल तर मी मुंबईला जायचं का? नाही. तर मला नाशिकला पण, घोटीला, इगतपुरीला किंवा सिन्नरला मला जॉईन करता आला पाहिजे हायवेला, आणि मला नागपूरला जाता आला पाहिजे. उद्देश, टेक्निकल उद्देश सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे जर मोठा मुलगा मॅच्युअर्ड असेल तर त्या मॅच्युअर्ड मध्ये त्याची डिफिकल्ट लेवल चांगली असते. त्याला लेवल 0 शिकवलं की त्याचं ऍडमिशन करायचं लेवल 3 ला. मग मोठ्या मुलांना लेवल किती झाल्या आपल्या? 5च लेवल झाल्या. आणि जर तुम्ही 0 पकडली, थोडंफार काही फी घेऊन शिकवणार असेल, तर मात्र 6 झाल्या. हे पहिले क्लिअर करून देतो. लक्षात आलं तुम्हाला? याच्याबद्दल कोणाला शंका राहणार? जर 5वीतला, मग परत एकदा सांगतो, आपल्याकडे अशा पण ताई आहेत. आपल्याकडे 5वीतले जरी मुलं आले, 6वीतले जरी आले, तरी आपल्या काही ताई आहेत लेवल 0, 1, 2 पासूनच शिकवतात. त्या म्हणतात नाही. आमच्याकडे पालक येणारे म्हणतात, ताई पैसे लागले तर चालेल, पैसे आमच्याकडे कमी नाहीये, पण आमच्या मुलांना पहिल्यापासूनच शिकवा. पालक फार चविष्ट आहेत. आपला उद्देश असा आहे, जे प्रामाणिकपणे आहे, जे स्टॅटिस्टिक आहे ते प्रामाणिकपणे आपण सांगायचं. काही गरज नाहीये, मुलगा हुशार आहे, तुम्ही लेवल 3 पासून करा. किंवा एखादा मुलगा लेवल 3 मध्ये अडकला, तो गचंड्या खायला लागला, त्याला हेवी जायला लागलं, तर आपण समजून घ्यायचं, नो प्रॉब्लेम. लक्षात आलं की याला हेवी जात आहे. मग त्याला पुन्हा परत आपण पालकांना सर्व सांगून ठेवायचं, कल्पना देऊन ठेवायची. कारण शिक्षक तुम्ही आहेत, तुमचं ते सर्व ऐकतात, मुलं पण तुमचं ऐकतात. आणि आपण ऑनेस्टली सल्ला देणं, प्रामाणिक सल्ला देणं आपलं काम आहे. कारण आपण एक नवीन पिढी घडवतोय, आपण एज्युकेशन फील्डमध्ये काम करतोय. आणि पालकांचे 2 पैसे हे कष्टाचे असतात, मेहनतीचे असतात. आपल्याकडे काही कोणी धीरूभाई अंबानीचे मुलं येणार नाही, त्याला, तुम्हाला माहिती आहे, ते मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन इकडे तिकडे जाणार आहेत. आपल्याकडे सर्वसाधारण कष्टकरी समाजाची मुलं येतात, तर त्यांचा पैसा पैसा वाचवणं, त्यांना खऱ्या अर्थाने चांगलं ज्ञान देणं, हे आपलं तुमचं सर्वांचं काम आहे. सो हा एक फ्लो चार्ट मी तुम्हाला सांगितला. क्लिअर आहे? थोडंसं पुढे जाऊया. काय असेल याच्यामध्ये? हे तर काही तुम्हाला मी सांगितलं. हे तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही एनजीओ बरोबर व्हा, तुम्हाला या सगळ्या सर्व्हिसेस
काही काळजी नका करू. असा एक फॉर्म असतो आपला, आतापर्यंत फॉर्म असायचा प्लीज. हा फॉर्म आपला चेंज होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, आपला चेंज होणार आहे. नवीन आपण एक ऑडिटर नेमलाय. त्या ऑडिटरच्या चेंज रिपोर्ट प्रमाणे आपला फॉर्म चेंज होणार आहे. म्हणून आधीच्या पण 25 ताईंचा भरला आणि आता वैदिक मॅथचा पण भरायचा आहे. ते मी तुम्हाला, ते संस्थेचं काम आहे, ते काय काळजी नका करू. पण आता आपण बेसिक माहिती मागून घेतोय, कारण तुमचा सर्व रजिस्ट्रेशन नंबर तयार करण्यासाठी ही तुम्ही माहिती भरायची असते. मेसेज हा इथं पण हा फॉर्म भरला तरी मेसेज पाठवायचा असतो तुम्हाला. कारण तुमच्या हातून जो मेसेज आला तोच आपण परत तवरही तुम्हाला नंबर, तुमचं सर्व माहिती चेक करणार होतो आपण, की सर्टिफिकेट करण्याच्या आधी असा एक स्क्रीनशॉट पाठवायचा असतो. तो ऑलरेडी तुम्ही रजिस्टर आहे, तुम्ही पाठवला आहे, तुम्ही माहिती पाठवली, म्हणजे तुम्ही संस्थेकडनं तुम्हाला तुमचा टीचर कोड, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिला की तुमचं रजिस्ट्रेशन झालंय असं समजलं जातं. म्हणून आतापर्यंत सांगत होतो की 1 लाख रुपये तुमच्या मेहनतीचे आहेत. हे 1 लाख रुपये सर खरोखर, एक मिनिट, हे खरोखर तुमचे खर्च होणार आहेत, कारण तुमच्या कष्टातून होणार आहेत, मेहनतीतून होणार आहेत. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. कुठल्या तरी ताईंचा आवाज होता, आता ताई बोला. कुठल्या तरी ताई काहीतरी बोलतात, कोण बोलतोय? सर, आमच्याकडे नेटवर्क नव्हतं, जे ऍडमिशन प्रोसेस समजली नाही. ठीक आहे ना, नंतर बोला ना. आता माझं ऐकून घ्या. मग हा माझा हरिकीर्तन ऐकून घेऊ द्या. नंतर मग आपण शेवटी बोलू काय तुम्हाला काय बोलायचं ते. ओके. सो प्लीज इकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला सांगितलं की आपलं असं ऍप अवेलेबल आहे. आता आजपासूनचे किंवा ते जे तुम्हाला व्हिडिओ मी देणार आहे, काही बेसिक व्हिडिओ युट्यूबवर असतात, की सर्वांनी बघावं, त्यांना समजावं संस्थेचं काम. नंतर मात्र आपलं लेवल 1 लेवल 2 चे जे काही व्हिडिओ असतात ते आपले ऍपच्या माध्यमातून, त्याचे पण लिंक देईल. असा ऍप आहे आपला, तो डाउनलोड केला, त्याची पण लिंक आज उद्या जसं गरज आहे तशी देईल मी तुम्हाला. मात्र दिला की सर्वांनी वेळ न घालवता लगेच डाउनलोड करून घ्यायचा, म्हणजे एका दिवसात ती प्रोसेस संपून जाते. नाही तर ताई काय करतात, 6 दिवसांनी बघतात. 6 दिवसांनी आपण पोहोचलेलो असतो पुढे दिल्लीपर्यंत, आणि मग त्या म्हणतात अहो मी अजून मुंबईलाच आहे, प्लॅटफॉर्मवरच आहे. तुमची ट्रेन कुठे आहे? तुम्ही म्हणतात अहो आम्ही दिल्लीला पोहोचलो आता. आणि मग असं काहीतरी गडबड होते. म्हणून थोडंसं आपण प्रेझेन्स ऑफ माइंड राहू. बघूया, सगळ्या ताई बरोबर राहतील असं अपेक्षा करूया. सो त्याच्यानंतर हा आपण टीचर ट्रेनिंग प्रोग्राम सांगितला. मग इथं लक्ष द्या, आता लेवल 0 सुरुवात करू. लेवल 0 ज्युनियर आणि सिनियर नसते, डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन असतात. त्याच्यात कुठलंही, इकडे लक्ष द्या, कुठलेही फॉर्म्युले नसतात. अबॅकस आपण 3 पद्धतीने शिकणार आहोत, इकडे लक्ष द्या. फिंगरिंग्स, आपल्याकडे काही नसलं तरी आपण याच्यावर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. मग तुम्ही म्हणाल 236 कसा करायचा, काय काळजी नका करू. सिद्धी, समाधी प्राप्त केली की शक्ती येते. आपण म्हणतो ना, सिद्धी आणि समाधी केली की शक्ती येते. तर त्या शक्तीने आल्या तर तुम्ही देवीचं रूप आहेत, सप्तशृंगी देवीच्या लेकी आहेत तुम्ही. हळूहळू सप्तशृंगी देवीसारखे हात यायला लागतील. इकडे एक हात, इकडे एक हात, मग हळून 2 चे 4, 4 चे 6. पण आपण किती सिद्धी प्राप्त करतो, आपण किती साधना करतो, याच्याने ती एनर्जी डेव्हलप होणार आहे. व्हिज्युअलायझेशन पॅटर्न सांगतोय मी. आणि जरूर ते तुम्हाला सर्व दिसायला लागेल, काय काळजी नका करू. म्हणून फिंगरिंग, अबॅकस टूल, म्हणजे हे जे अबॅकस टूलवर आपण करतो, हे अबॅकस टूल. त्याच्यानंतर मेंटल अरिथमेटिक, जसं मी तुम्हाला सांगितलं, 9 - 6 -2 + 5 आन्सर इज द 6. हे व्हिज्युअल दिसतं. हे व्हिज्युअल पण आपण शिकणार आहोत, काय काळजी नका करू. अबॅकस लर्निंगसाठी आपण 8 लेवल, त्याच्यानंतर डायरेक्ट कॅल्क्युलेशन, नंतर इन हाऊस फॉर्म्युला, म्हणजे इन हाऊस फॉर्म्युला काय असतो ते पण शिकू आपण. नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, कॉम्बिनेशन फॉर्म्युला, ऍडिशन, सबट्रॅक्शन, टेबल्स, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. हा एक बेसिक मुलांचा, हा एक जिमचा प्रकार आहे, इकडे लक्ष द्या. जिमचा प्रकार आहे अबॅकस म्हणजे, की ज्याच्यामध्ये मुलांच्या जिम, ब्रेनची एक्सरसाइज होते. आणि पालक, मी आज पण, आज युनिव्हर्सिटीमध्ये आता एक माझे मित्र खूप सारे, मला तिथं सर म्हणत होते की काय अबॅकसचा क्लास करावा. तर इन्स्टंट रिझल्ट दिसतात पालकांना. अरे माझं बच्चू इतकं छान कॅल्क्युलेशन करतंय. आणि म्हणून इन्स्टंट रिझल्ट दिसल्यामुळे किंवा मुलांचं अटेन्शन वाढतं. ते पण मी बोललेलो आहे. अटेन्शन मीन्स काय, अटेन्शन वाढतं, मुलांची ब्रेनची बुस्टिंग होते, मुलांना प्रेझेन्स ऑफ माइंड मध्ये घ्यायला म्हणजे ते व्हायला लागतं. आणि म्हणून पालकांचा आग्रह असतो की मुलांनी ते अबॅकस केलं पाहिजे. सो पुढे जाऊया. न्यूरॉन्स बद्दल आपण सर्व थिअरी बोललोय, म्हणजे माझ्या पुन्हा परत बोलण्यापेक्षा. न्यूरॉन्स असतात ब्रेनमध्ये, परमनंट मेमरीचे सेल्स असतात, जे आपल्या रिस्पॉन्स सिस्टम आपल्या शरीरात करतात. ते रिस्पॉन्स सिस्टम स्ट्रॉंग व्हावी, याला NLP म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इकडे लक्षात आहे, मी सकाळी 5 वाजता उठणार आहे, असं आज कमिटमेंट केलं, आणि सकाळी मी उद्या उठलो तर एक डॉट ठेवला जातो बघा. हा एक डॉट खूप मोठा डॉट झाला बरं का. याला एक फक्त डॉट ठेवला जातो, असा डॉट. पुन्हा परत मी दुसऱ्या दिवशी उठलो, एक डॉट ठेवला जातो इथं, एक डॉट ठेवला जातो. तिसऱ्या दिवशी उठलो, असा डॉट ठेवला जातो, असा डॉट ठेवला जातो इथं. हे बघा,
चौथ्या दिवशी उठलो, पाचव्या दिवशी उठलो, सहाव्या दिवशी उठलो, सातव्या दिवशी उठलो, आठव्या दिवशी उठलो, नवव्या दिवशी उठलो, 11व्या दिवशी, 20 दिवशी, असं 21 दिवसात आहे ना, इथं असा पक्का डॉट होतो मेमरीचा. प्लीज लक्षात द्या. याला म्हणतात मेमरी बिल्ड होणं. इकडे लक्ष द्या. मेमरीमध्ये, ब्रेनमध्ये असा एक मेमरीचा डार्क पॉइंट तयार होतो. याला म्हणतात NLP. NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. हे जे न्यूरॉन्स आहेत ना, या न्यूरॉन्सला मेमरी, परमनंट मेमरी डेव्हलप करणं म्हणजे ते एका दिवसाने नाही होत. मी काय बोललो, 21 दिवस, डॉट 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 डॉट, म्हणजे न्यूरॉन्स एकमेकाला घट्ट होतात. आणि त्या न्यूरॉनला कळायला लागतं, घरातला मालक स्ट्रिक आहे, घरातला मालक डेडिकेटेड आहे, घरातला मालक चाणाक्ष आहे, घरातला मालक शिस्तप्रिय आहे, घरातला मालक मालक मात्र हिटलर आहे. आपण म्हणायचो ना, आमचे आजोबा हिटलर होते. हा, म्हणजे म्हणायचो ना, लहानपणी कधीतरी आपण खेडेगावातलं आपण म्हटलं असेल. कारण तो घरातला मालक कसा आहे त्याप्रमाणे न्यूरॉन्स ऍक्शन मध्ये येतात. आणि मग तुम्ही न चुकता सुद्धा 5ला उठायला लागतात. पुन्हा परत पाहुणे आले, ननंदबाई आल्या, जाऊबाई आल्या म्हणून आंबारस खाल्ला, आणि मग रात्री पहाटे 2 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. मग पडला गॅप, परत हा डॉट पुसला जातो. मेमरी लॉस होते. याला काय म्हणतात, मेमरी लॉस. यू आर नॉट कमिटेड. ते न्यूरॉन्स काय म्हणतात माहिती का, वाव, आज मजा आहे. घरच्या मालकाने आंबा रस खाल्लेला आहे, पुरणपोळी खाल्ली, रात्री मस्तपैकी 12 वाजेपर्यंत टीव्ही बघितलाय. तो म्हणतोय उद्याचं काय खरं नाही. ते मस्तपैकी तुमचं वॉच करत राहतात आणि ते म्हणतात वाव. घरचा मालक ते लय पार्टी करतात त्या दिवशी. आणि म्हणतात घरचा मालक आता आजपासून आळशी झालेला आहे. आपल्याला मस्तपैकी मजा आहे, उद्या उठायची गरज नाही. ते पण ब्रेक होतात. पुन्हा परत असं म्हटलं जातं, पुन्हा परत 21 दिवस, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, पूर्ण परत तुमचा मेमरी पूर्ण घट्ट होईपर्यंत पुन्हा परत सर्कल चालू करा. याला म्हणतात 21 दिवस सायकल. कधीतरी ऐकलं असेल, कुठं पुस्तकात वाचलं असेल. याला, हे सर्व मेमरी सायन्स आहे सांगण्याचा अर्थ. तर ही सवय, तसं मुलांना आपण आपण मुलांना रोज प्रॅक्टिस करायला सांगतो. रोज अबॅकस प्रॅक्टिस करायला सांगतो, 5 मिनिट तरी करायला सांगतो. असतं काय त्याच्यामध्ये, 3 - 2 + 5 + 20, एवढं जरी केलं झालं पहिला आन्सर. आन्सर इज द 26. मग हे झालं बोटाने. परत 5 कॅल्क्युलेशन टूलवर, 5 कॅल्क्युलेशन, 3 + 1 + 5 - 7 + 2, आन्सर इज द 4. मग लिहा. असं तिघं पद्धतीने जेव्हा मुलं करायला लागतात, तेव्हा त्यांचं मल्टिपल सेल्स ऑफ ऑर्गन्स आणि कॉन्सन्ट्रेशन होऊन ते छानपैकी त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होतो, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होतं, ब्रेन बूस्ट होतो, दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह होतात. हे सर्व बडबड 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 मी 8 दिवसांच्या ह्याच्यात केलेली आहे. ते पुन्हा परत मी तुम्हाला सांगतोय, कारण काहीतरी तुम्हाला लेवल 0 का. कारण पहिले इंटरेस्ट क्रिएट करावा, कारण तुम्हाला पण उद्या कॅल्क्युलेशन करायचे आहेत. जाण्याच्या आधी करायचे आहेत. 5 मिनिटं घेतो, करून मला स्वयंपाक करून 9:30ला यायचं पुन्हा परत. 5 मिनिटं घेतो फक्त. पुढे जातो. काही प्रेझेंटेशन नाही बघतो, हा पुढे बघतो. ओके, इकडे लक्ष द्या. ही थेरी झाली लेवल 0चं. असं सुंदर जगातलं, मी म्हणेल जगातलं खूप सुंदर जेवढे अबॅकसचे बुक्स असतील, त्यातलं बेस्ट ऑफ द बेस्ट आपल्याला लेवल 0चं बुक आपल्याकडे आहे, की जे लहान लहान पिलं आहेत, त्या लहान लहान पिलांनी शिकावं, हा उद्देश आहे, बाकी काही नाही. आणि त्यांच्यासाठीच गरजेचं आहे, मोठ्या मुलांना गरजेचं नाही. मग असं एक अबॅकस टूल असतं. आपण युनिट रॉड, तुम्ही साऱ्या गावभर तुम्ही कुठेतरी उलटे पुलटे बघितले असेल, कोणी इथं पण 0 पकडतं. याला युनिट रॉड म्हणतात, युनिट रॉड काही जण. पण आपण याला युनिट रॉड नाही पकडत. आपण राईट साइड, ही राईट बाजू आहे, हा राईट हात आहे, याच्याकडनं जो शेवटचा रॉड असतो त्याला आपण राईट रॉड पकडतो. 10चा रॉड, 100चा रॉड, हे सर्व आपण शिकणार आहेत. काही काळजी नका करू. जस्ट इथं प्रेझेंटेशन मध्ये आलं म्हणून सांगणार आहे, व्हिडिओमध्ये पण आहे, मी परत सांगणार आहे. त्याच्यानंतर हे असे बीट्स असतात. मग या बीट्सला आपण नाव ठेवलं, हा युनिट रॉड, हा टेन्स रॉड. मग आता युनिट काय आणि टेन्स काय. युनिट म्हणजे एकक, टेन्स म्हणजे दशक. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इकडे लक्ष द्या, जर मी एखादा अंक लिहिला, लक्ष द्या, 359, याला बोललो मी 100 म्हणून 100चा रॉड झाला. याला मी 50 बोललो म्हणजे 10 झाला. याला 9 बोललो म्हणून युनिट झाला, म्हणजे याला आपण शतक म्हणतो. 3ला 100 म्हणजे शतक म्हणतो. 5ला टेन्स म्हणजे दशक म्हणतो. आणि 9ला युनिट म्हणजे आपण एकक म्हणतो. हे आपण बेसिक मॅथमॅटिक आहे. आणि मग यांच्या अशी रॉड्स असतात. मग हा युनिट रॉड, हा टेनचा रॉड, हा 100चा रॉड. आता जसा हा इथं, हा टेनचा रॉड आहे आणि हा युनिटचा रॉड आहे.
आणि मग याच्या सर्व व्हॅल्यू आपण शिकतो. थोड्या वेळाने लगेच आपण व्हॅल्यूवर जाऊ. आणि मग आपल्याला थोडं माहिती करून घेतलं अबॅकस टूल बद्दल. तर अबॅकस टूल काय असतं प्लीज इकडे लक्ष द्या. 359 असं जर असेल तर अबॅकस टूल मध्ये कसं होईल इकडे लक्ष द्या. असे रॉड्स असतात, अशी डिवायझर लाईन, याला आन्सर लाईन म्हणतो. आणि 300, 300 मीन्स प्लीज इकडे लक्ष द्या. 100 मध्ये खालच्या लोअर बीट्सला 3 बीट्स, 3 बीट्स. 50 म्हणजे अप्पर बीट्स, आणि 9 म्हणजे वरचा 5, आणि खालचे हे 4, हे 4, हे 4. मग इथं काय झालं प्लीज इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये हा जो वरचा बीट असतो लाईनीच्या वरचा, याची व्हॅल्यू 5 असते. आणि या प्रत्येकाची व्हॅल्यू 1 1 1 असते. 1 1 1 असते. तसंच 10 मध्ये वरचा जो असतो त्याची 50 असते. त्याची 50 असतं. आणि डेफिनेटली जर इथं बीट्स राहिले असते तर याची व्हॅल्यू किती राहिली असती? 10, 10, 10, एक एक आता नाहीयेत, पण एक जस्ट सांगतोय. पुन्हा परत 100 आहे, म्हणून या 100चा खालचा बीट आहे, म्हणून याची व्हॅल्यू किती? 100. याची 100, याची 100. आता वरचा जर राहिला असता तर त्याची किती राहिली असती? 500 राहिली असती. लक्षात आलं? म्हणून हा 300 झाला, हा 50 झाला, आणि सर्व वरच्या वरचा 5 आणि खालचे हे 4, असे मिळून 5 आणि 4 मिळून 9 झाला. असं याचं स्ट्रक्चर आहे. थोडंसं पुढे जातो इकडे लक्ष द्या. आणि मग पुन्हा परत जर पुढे गेलो तर इथं लक्षात आलं, आपल्या लक्षात येईल इकडे लक्ष द्या. हा 5 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे. हा 50 आहे कारण हा 10चा रॉड आहे डाव्या बाजूचा. हा 10 आहे, हा 10 आहे, हा 10 आहे, आणि हा 10 आहे. आणि मग आपल्याला लक्षात आला पाहिजे व्हिज्युअलायझेशन. दिस इज अ 70. हा 70चा व्हिज्युअलायझेशन शिकायचं आपला. कारण हा 50, 60 आणि 70, हे 70 झालंय. आणि दिस इज अ 5, म्हणजे याचा आन्सर झाला 75. 75. हा बघा, हा 80, हा 80, आणि हा 4, 84. असं डायरेक्ट आपल्याला बघितल्या जमलं पाहिजे. 84 म्हणजेच हा 50, हा 60, हा 70, आणि हा 80, आणि हा 1, 2, 3 आणि 4. दिस इज 84. लक्षात आलं? हे बीट्स व्हॅल्यू कशी असते, अबॅकस टूल कसं असतं, हे बेसिक मी तुम्हाला पहिला क्लास असं समजून शिकवतोय. परत पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपण मग काय करतो प्लीज इकडे लक्ष द्या. माझा एक सर्वजण राईट हँड वरती करा, स्वतःचा राईट हँड वरती करा. राईट हँड वरती करा. राईट हँड एवढंच शिकू आपण आज, परत उद्या शिकू. राईट हँड, तुमचा स्वतःचा राईट हँड. माझं बघून उलटा पालटा नका करू. मग मी कॅमेरा समोर तुम्हाला बसवलंय. राईट हँड वरती करा. राईट हँड. हा राईट हँड आपला युनिट रॉड आहे आजपासून. मग सांगा त्याला, तुला आज नवीन काम आलं बाबा, तू आतापर्यंत पोळ्या करायचा, भाजी करायचा, भांडे धुवायचा, कधी कधी साहेबांना दम द्यायचा, पोरांना पोरांना कान पकडायचा, असं मुद्दाम सांगतोय. प्रेम म्हणजे थोडंसं हलकं फुलकं वाटावं पाहिजे. साहेब असतील तर म्हणायचं, तुमचा भाऊ असं शिकवतो का? असं नको व्हायला. इकडं लक्षात आहे. सांगायचा अर्थ असा की याला परत पुन्हा परत काहीतरी काम आजपासून आलं. ते काम काय? तर याला कॅल्क्युलेशन करायचे. आणि म्हणून आपण आता स्ट्रक्चर बघितलं. जर ओपन केला तर हा अप्पर बीट्स म्हणजे हा 5 झाला आजपासून. म्हणजे जर 5 दाखवायचा असेल असा, 5 दाखवायचा तर असा, आणि 4 दाखवायचे तर असा, असं 4, 1, 2, 3 आणि 4, प्रत्येकाची व्हॅल्यू 1 1 आहे. आणि हा ओपन झाला तर आत्तापासून अश्विनीताई हे झाले 9. हे किती झाले? 9. 5, 6, 7, 8 आणि 9, असे 9 झाले. असे 9 झाले. क्लिअर आहे? आणि मग जर असं केलं तर हे किती झालं? 5 आणि 6. जरा याला 6 म्हणतो. जर असे झाले, बघा अंगठ्याच्या शेजारचे 2 बोट, तर हे झाले 7 झाले. आणि हा अंगठा आणि हे जे 3 बोट आले तर इट इज 8, आणि इट इज 9. पण याच्यामध्ये एक थोडी थिअरी आहे, ती लक्षात द्या. कारण आता नाचरे मोर आंब्याचा वनात, पाऊस पडला की कोणाचे मोर कोणाचे उलटे पुलटे कसेही नाचतात. आता थोडी डिसिप्लिन असली की सारखे नाचतील, एका तालासुरात नाचतील. ते आपण करून घेऊ. ते कसं? जर 6 करायचं असेल तर असं करूया. काही ताई असं असं काहीतरी भलतंच करतात, असं नाही. अंगठ्याच्या शेजारचा बोट 6. 7 करायचा असेल तर असा 7, अंगठ्याच्या शेजारचे 2 बोट. त्याच्यानंतर 8 करायचं असेल तर अंगठ्याच्या शेजारचे 3 बोट. आणि 9 करायचे असेल तर सर्व बोट. आता -6 करायचं असेल तर लक्षात, -6च्या वेळेस लिटल फिंगर करणं मायनस करायचं, म्हणजे असा -6 होतो. हा 5 आणि हा 1, हा -6 झाला. किंवा -2 असेल तर लिटल फिंगर करणं -2 करायचा, -2 करायचा. ओके. ओके. थोडासा अजून काही ताईंचे हात वळत नसतील, पण नो प्रॉब्लेम, सवय करावं लागेल. -3 करायचे असते तर लिटल फिंगर करणं -3, म्हणजे आन्सर इज द
सिक्स, सिक्स. आणि पुन्हा परत 1+1 करायचं असेल तर +1 असा करावा लागेल आपल्याला, +1 असा. म्हणजे ओपनिंग इकडनं होतं. आता इकडे लक्ष द्या, मनातल्या मनात बोला, क्लोजिंग मीन्स सबस्ट्रॅक्शन आणि ओपन मीन्स ऍडिशन. लक्षात आहे, क्लोज मीन्स सबस्ट्रॅक्शन आणि ओपन मीन्स ऍडिशन. आता रेडी फॉर द कॅल्क्युलेशन माझ्याबरोबर बघा. आपण युनिट ऑर्डर करून बघू, जास्त कन्फ्युजन नाही. ओके, 9, मला फॉलो करा थोडस. 9 -2 -5 +6. बघा, हा प्लस ओपन केला बघा, +6 असा ओपन केला, +6 असा ओपन केला, +6 -3. आन्सर इज आन्सर इज 5. लक्षात आलं? यायला लागलं उत्तर. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. इकडे लक्ष द्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 8 -6 +7 -4 +2 -6 +8 -9. आन्सर इज 0. बघा किती कॅल्क्युलेशन करून टाकले, पता पण लागला नाही. हे तुम्हाला पण येणार आहे. पण याच्यासाठी काय करावं लागेल? मी काय सांगितलं? ब्रेन्स अँड बॉडी, ब्रेन अँड बॉडीचं कॉम्बिनेशन करावं लागेल. कारण आपला प्रॉब्लेम हाच आहे की ठरवतो भरपूर, तर ते होत नाही. कारण बॉडी कुछ कहती है और ब्रेन कुछ कहता है, बॉडी कुछ कहती, ब्रेन कुछ कहता है, असं होत राहतं. म्हणून अर्ली एज मध्ये मुलांना ऍक्शन मोड मध्ये आणण्यासाठी, कारण मी हे पण विचारतो, तुम्हाला पण सांगतो, तुमच्या मुलांना एखादं काम सांगायचं असेल तर आत्ताच लगेच आवाज द्या आणि सांगा. त्यांना तर पहिले तर 2-3 आवाजात आवाजच जाणार नाही. तुम्ही पण मान्य करा, आवाजच जाणार नाही. म्हणजेच काय, त्यांना एकदा शिकवल्यावर जाईल त्यांच्या डोक्यात. जर मम्मी एवढं प्रेम करते, पप्पा एवढं प्रेम करतात, त्यांना जात नाही. पण मात्र त्यांचा जर इंटरेस्ट असेल, त्यांचा जर स्वार्थ असेल, तर त्यांचं तुम्ही सांगण्याच्या आधी ऐकू जातं त्यांना. मुद्दा म्हणतात, मम्मी तुला काय मदत करू का? लक्ष द्या, मला म्हणायचं इंटरेस्ट फार महत्वाचा असतो आणि तो इंटरेस्ट तयार करणं आपलं काम आहे. म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं की अलर्ट मोड, देर इज अ नो वेटिंग टाइम हिअर. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 म्हटलं की 2 करायचाच आहे, 5 म्हटलं तर 5 करायचाच आहे, -6 म्हटलं तर करायचंच आहे. म्हणजे जे कानांवर पडतं ते ऍक्शन मध्ये येतं. म्हणून याला ब्रेन डेव्हलपमेंट म्हणतात. कारण याच्यात नो वेटिंग टाइम, जे कानावर पडतंय ते ऍक्शन मध्ये आलं पाहिजे. आणि याच्याद्वारे ब्रेनच्या सेल्सला अलर्टनेस येतो, ब्रेन डेव्हलपमेंट होतं. सो मला वाटतं आजच्या दिवस आपण एवढं थांबूया. 8:15 वाजले. तुम्हाला सर्वांना पुन्हा परत जेवण खावण करून, स्वयंपाक करून, भांडे धुवून 9:30 आपल्याला भेटायचंय. एक बेसिक अवेअरनेस सांगितलं. तुमची इच्छा असेल तर आपण आज क्लास नंतर 11 वाजता ठरवू, 10:30ला, की सध्या सुट्ट्या आहेत म्हणून आपण थोडा उशीर जरी झाला तरी पुढे वाढवतो. तर आपण ठरूया की तुम्ही जर म्हटलं तर उद्या 2 वाजता, तर 2 वाजता आपण अबॅकस क्लास पण घेऊ शकतो. वैदिक मॅथचा काही रेकॉर्डिंग व्हिडिओ पण पाठवणार आहे मी, मला तो पण देणार आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग, अबॅकसचा क्लास, जे जे शक्य आहे. ग्रुपमध्ये जसा मेसेज आला तसा आपण अलर्ट राहायचं. बाबा मेसेज येणार आहे 2 वाजता, तयार राहायचं. बघून घ्यायचं, 9:30ला रोज क्लास असतो. बघून घ्यायचं. मी काल झोपेतच आहे ना, झोपेतच असं बोलून मेसेज टाकला होता. नंदिनी मला कधीची उठवत होती, अहो काय ताई लोक वाट बघतील ताई, तरी तिने टाकून दिला होता आधी, मला ते पण माहित नाही. म्हणून मला याकडनं काहीतरी टाईप झालं ते झोपेतच. पुन्हा परत मला लक्षात आलं काहीतरी वेगळंच टाईप झालं असेल. पुन्हा मी झोपेतच मराठी केलं, पुन्हा एक बोललो आणि झोपून घेतलं. कारण मला 11 वाजेनंतर ड्युटीला जाणं, रेस्ट पण होणं गरजेचं होतं. सो थँक्यू. तुम्ही आलात, इंटरेस्टने तुम्ही सर्व समजून घेतलं. तुम्ही जेवढं जास्त इंटरेस्ट घ्याल तेवढं मला पण सोपं होतं आणि मला पण सांगायला मजा वाटते. पण इंटरेस्ट नसेल तर म्हणतात, पण तुम्ही सर्व इंटरेस्टेड आहेत. आपल्याला एक टास्क घेऊन आपण एखाद 2 दिवस इकडे तिकडे, नो डाऊट, पण डेडिकेटेड आपण सर्व हा प्रवास पार करूया. सो ओके. तुम्हाला काही कोणाला बोलायचं असेल तर 2 मिनिटं बोलूया. ज्या ताईंना जायचं असेल त्या ताई जाऊ शकतात. कोणाला आपल्याला थांबवायचं नाही. अश्विनी ताई बोला, अश्विनी ताई. हा. सर ते मध्येच लिंक परत म्हणजे बंद पडते तर ते रोज होणार आहे का तसं? मध्ये हो. ते बंद होऊन गेल्या पुन्हा तीन जॉईन वर्ष करायला वेळ लागतो गेल्या का? 3 वर्षापासून तसंच चाललंय. ते काही नवीन नाही. 3 वर्षापासून म्हणजे ते काय होतं की दोनशे जॉईन पंचवीस होऊपर्यंत परत ते परत. हा हा, बोला बोला. हा. ते काय होतं की ते जॉईन करूपर्यंत पुन्हा वेळ लागतो, लगेच जॉईन होत नाही ते. ठीक आहे ना, ते काय हरकत नाही. होऊ द्या. या साऱ्या लर्निंग प्रोसेस आहेत, असं काही नाही. हे असंच होणार आहे, जे होणार आहे ते होणार आहे. आपण फ्रीचं सॉफ्टवेअर वापरतो, झूमचं.
तर जे आहे ते आहे, ते स्वीकारूनच आपल्याला पुढे जायचं, नो डाऊट. तर काही हरकत नाही. आता तुमचा नेटवर्किंगचा इश्यू असेल तुमच्याकडे, कारण तुमचा पिक्चर अडकतोय, याचा अर्थ काहीतरी नेटवर्किंग इश्यू आहे, हम्म. नो डाऊट. तेवढं तर ते जे आहे ते ते बराच वेळेस होतोय. हा. आता माझा पाच नेटवर्क, दिवसाचा याचा इश्यू अर्थ झाला तर नेटवर्किंगचा त्याच्यामध्ये बरेच वेळा. नेटवर्किंगचा इश्यू आहे तुमचा, हो. नेटवर्कचा इश्यू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रेकॉर्डेड पण व्हिडिओ असतील, ते पण बघून समजून घ्यायचं, लाईव्ह मध्ये नाही झालं तर. अजून कोणा ताईंना काही बोलायचंय, विचारायचंय, किंवा काही मार्गदर्शन करायचंय? ओके. योग्यता ताई बोला, बोला. तर मला ते सबट्रॅक्शनचं थोडस म्हणजे हे डिफिकल्ट जात आहे. काहीच डिफिकल्ट ते नाही, असं कधीच बोलायचं नाही डिफिकल्ट. असं म्हणायचं, स्ट्रगल करावं लागणार आहे आपल्याला मेहनतीला, सुरुवात आहे ना, काहीच डिफिकल्ट नाही, होईल सर्व, काही काळजी नका करू. पहिला दिवस आहे ना, पहिल्या दिवशी एबीसीडी कुठे झेड पर्यंत आपण पोहोचलो होतो, त्याबाबतची आपण एबीसीडी पासून सुरुवात करतो, काय काळजी नका. ओके ना, बिंदास राहा. आणि आपल्याला नाही पण आलं ना, तरी म्हणायचं मी फार बेस्ट टीचर आहे. पहिले तुम्ही जेव्हा म्हणाल ना मी बेस्ट टीचर आहे, तेव्हा आपण बेस्टकडे प्रवास चालू होतो आपला. जग नंतर म्हणेल, जग फार फार कंजूष आहे, ते फार तुम्हाला चांगलं म्हणायला फार वेळ घेईल. पण आपण तर आपलं पहिले स्वतःला म्हटलं पाहिजे की मी बेस्ट आहे, माझी अंडरस्टँडिंग चांगली, मी समजून घेते, मी हुशार आहे, मी बुद्धिवंत आहे, मी मेहनती आहे. सांगितलं सर्व तुम्हाला त्या दिवशी, पहिले आपण तर बोललं पाहिजे. आणि मी रोज थोडी म्हणणार आहे ताईंनो असं म्हणा. मी एकदा झालं माझं ते लेक्चर, मग ते ₹1,00,000 ₹1,000 लेक्चर ते झालं असं समजा. मग ते रोज तुम्ही इम्प्लिमेंट केलं पाहिजे. रोज सकाळी नाही, मग काही साहेबांना तर म्हणून दाखवा, मी मेहनती आहे, मी हुशार आहे, मी कष्टाळू आहे, मी पराक्रमी आहे. साहेब म्हणतील हा कुठून नवीन रोग आला ताई तुम्हाला, बाईसाहेब तुम्हाला, असं म्हणतील. सांगायचं माझ्या भावाने सांगितलंय, मी पराक्रमी आहे, मी शूर आहे, मी हुशार आहे, मी प्रयत्न करणार आहे, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे. मग साहेब म्हणतील कुठं गेले तुमचे पराक्रम? म्हणजे साहेब आपल्याला मोटिवेट करणार आहेत, आठवण करून देणार आहेत. मॅडम उठा, तुमचा पराक्रम दाखवा, करा. म्हणजे कोणीतरी आपल्याला, आपण बेल किपर ठेवून द्यायचा. प्रत्येक जणाला मी सांगू, बेल किपर नेमत राहायचं. बेल वाजवणारे तुम्हाला बेल वाजून वाजून उठवतील तुम्हाला लोक. उठा, तुमचे टार्गेट्स काय आहेत? तुम्हाला काय करायचं होतं? बेल किपर अपॉइंट करायला सुरुवात करा. जर तुम्हाला सांगितलं, मुद्दाम महाविषयाने सांगितलं, ननंदबाई जाऊबाई सर्व बेल किपर आहेत आपले, मुद्दाम सांगतो, असं काही नाही, गुड रिलेशन असतात आपले, पण एक मुद्दाम सांगितलं की असं कोणीतरी असतं, बेल किपर अपॉइंट करा. ते तुम्हाला उठवतील, ते तुम्हाला सांगतील, करा करा, आणि त्याचा आनंद घ्यायचा. असं म्हणायचं तुम्हाला, तुम्हाला कोणी सांगितलं मला आठवण करून द्यायचं, मी करणार होते, म्हणायचं, हो हो करणार आहे, मी करणार आहे, येस, प्रयत्न चालू ठेवायचा, काय करायचं. ओके. येस. सो एनी वन, एनी डाऊट प्लीज, कोणाला बोलायचं? सर उद्या ॲबॅकस तुम्ही चालू करणार तर हे पॅरलली चालू राहील का वेदिक आणि ॲबॅकस? सांगितलं ना ताई मी. हा बघा, मी व्हिडिओ पण देणार आहे, पण अबॅकस चालू करणार म्हणजे तुमचं कुठं थांबू नये म्हणून आपण प्रयत्न करू. जे काही तुम्हाला, हे बघा, तुम्ही व्हिडिओ बघून पण करू शकता, पण तुम्हाला एक बेसिक सुरुवातीला इंट्रोडक्टरी काही कॅल्क्युलेशन मी करून दाखवले, की नंतर तुम्ही व्हिडिओ बघून पण करू शकता. पुन्हा पुन्हा परत तेवढं बोलण्यापेक्षा, आता बघा बरं, 1.5 तासापासून बोलणं चालू आहे, पुन्हा पुन्हा एवढं बोलण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शिकाल. जेव्हा जेव्हा मला गरज वाटली तेव्हा तेव्हा मी तुम्हाला लाईव्ह भेटेल अबॅकससाठी पण, काय काळजी नका करू. ओके. आणि वैदिक मॅथ तर सुरूच राहणार आहे आपलं, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. ओके. सर एक लेवल आपण मुलांना किती दिवसात शिकवू शकतो? साधारणतः एक लेवलचा प्रोग्राम असतो, घरी क्लास घेतला तर 3 महिने, तो एक्सटेंड होतो 4 महिन्यापर्यंत. काही मुलं हो एक का महिन्यात सर? पण मग ते ऐका ना, ऐका ना, काही मुलं जर खूपच हौशी असले, खूपच हौशी, तर ते एका महिन्यात पण करून टाकतील. ते प्रचंड हौशी असतात, पण तरी त्यांना सांगायचं, बाळांनो, हे औषध आहे, हे ब्रेनचं टॉनिक आहे, हे 3 महिन्यात रोज एवढं घ्यायचं तर एवढंच घ्यायचं 3 महिने त्याला, कारण ब्रेन डेव्हलपमेंटची प्रोसेस असते. ओके ना, हो. म्हणून ते घेऊन जायचं. आणि आणि सर स्कूलमध्ये गेलात ते- तर एका सेमिस्टरला हो एक लेवल, म्हणजे एक स्कूलमध्ये तुम्ही चालू केलं तर एका वर्षात 2च लेवल घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित. कारण मुलांच्या सुट्ट्या येतात, परीक्षा येतात, त्यांच्या वेगवेगळ्या घटक चाचण्या येतात, हा, त्यांच्या वेगवेगळ्या अॅन्युअल एक्झाम असतात. या सगळ्या प्रोग्राममध्ये स्कूलमध्ये एका वर्षामध्ये 2 लेवल. मग त्याच्यानुसार फ्री स्ट्रक्चर, त्याच्यानुसार आपल्याला किटचे हो किती हो लागतील, काय लागतील, सर्व सांगेल, काय काळजी नका करू. ओके. तुमचा तेच तिचे प्रश्न थोडक्यात डिस्क्रिप्शन सांग. सर्व येणार आहेत पुढे. फक्त तुम्हाला ज्या शंका आहेत हो ना, त्या प्रत्येक गोष्ट माझ्या हो बोलण्यातून येणार आहे. फक्त काय होतं की आपल्याला शंका असते, कसं काय, तर काही काळजी नका करू. तरी तुम्हाला शंका आली तरी कुठेतरी विचारा, असं काय काळजी नका. कारण एखादा स्किप झाला आपल्या हो माइंडमधून, एखादा गोष्ट नाही रिमाइंड झाली, तर जरूर विचार, नो प्रॉब्लेम. ओके. हो
सो एनिवन अजून कोणाला काही बोलायचं का? थांबायचं? थांबूया? थांबूया? तर आपण ते 5 दिवस जे केलं ते आता परत आपण नव्याने करणार आहेत का? परत सांगा. जे 5 दिवस आधी आपले क्लास झाले तर ते हा. परत नव्याने सुरू करणार आहे का उद्यापासून? नाही नाही नाही. तो पार्ट वेगळा आहे ताई. तो पार्ट वेगळा, हा पार्ट वेगळा आहे. तो वेदिक मॅथमेटिक्सचे क्लास चालले आहेत तिथं. आपण यावेळेस आहे ना वेदिक मॅथमेटिक्सचं सर्टिफिकेशन कोर्स पहिले चालू केला आहे. पण असं झालं की आपल्याकडे दोन ऑप्शन होत्या, की जर काही ताईंना फक्त वेदिक मॅथमेटिक्स शिकायचं असेल तर त्यांना एक आपण सबस्टिट्यूट ऑप्शन ठेवला होता रजिस्टरचा. पण आपल्याकडे सर्वच लाईफ टाईम मेंबरशिपसाठी आल्या. आणि म्हणून आपल्याला अबॅकस पण शिकवावं लागणार आहे. पण मग त्या ताईंचं असं म्हणणं होतं, काही ताईंचं, की सर आम्हाला लवकर अबॅकस क्लास सुरू करायचे, मग काहीतरी आम्हाला ते थोडंसं इंट्रोडक्टरी तरी सुरू करा. ते वैदिक मॅथ सुरूच राहणार आहे, पण त्याच्याबरोबर हे अबॅकाची एक वेगळी ब्रँच आपण तात्पुरती सुरू करतोय, की जी माझं डिवोशन तिथं नसेल, पण तुम्हाला थांबायला पण नको म्हणून आपण साईड बाय साईड चालू करतोय. हा उद्देश आहे. पण आपला फोकस सध्या पहिले वैदिक मॅथ. त्याच्यानंतर तुमचं थांबायला नको, हे पण तुम्हाला वेळ असेल तर जरूर हे पण शिका. मी बोलतो शिकाच असं नाहीये. तुम्ही म्हटलं नाही मला असं अजिबात जमणार नाही, मग थांबा 1 दीड 2 महिने. जेव्हा बॅच चालू होईल तेव्हा पुन्हा परत अबॅकस त्याच्याबरोबर शिका, त्या बॅच बरोबर. तुम्हाला वाटलं मग तिथं मात्र, मग जर तुम्ही इथं काही बघून ठेवलं, मॅच्युरिटी काय आहे ते इकडे लक्ष द्या. जर तुम्ही व्हिडिओ बघून ठेवले, थोडा वेळ दिला, स्पेंड केला, तर तेव्हा तुम्ही मात्र मी बोलतानाच तुम्हाला सर्व व्हिज्युअलाइज व्हायला लागेल. मग तुम्ही म्हणाल येस यार मला जमायला लागलं, मी म्हणजे एक्सपर्ट झाले. म्हणजे मी साऱ्या गावभर आता सांगू शकते की मला, मी कोणाची इंग्लिश मिडियम, इंटरनॅशनल, सीबीएसई कुठल्याही मुलांचे घेऊ शकते, कारण मी आता एक्सपर्ट झाले. सांगण्याचा उद्देश आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतोय सारा तो. ओके. हे बघा, ₹1,00,000 कोर्स आहे तर थोडा वेळ द्यावा लागेल. असं नाही की तहान लागली म्हणून लगेच विहीर खोदायची आणि लगेच उद्या गोड पाणी आपल्याला भेटणार आहे. तर त्यासाठी ही खोटी समज आहे, की आता उद्या आपल्याला कॉम्पिटिशनला जायचं आहे आणि लगेच आज तयारी करा. पण याची पूर्व तयारी, युद्धाला जाण्याची तयारी ही शांततेच्या काळात घाम काढला तर युद्धामध्ये रक्त सांडण्याची वेळ येत नाही. आपण असं एक साधं एक मोटिवेशनल कोणीतरी सांगून गेलंय. तर त्याच्यासाठी आपण आता वेळ आहे म्हणून थोडंसं पूर्वतयारी करत राहू. तर तुम्हाला ते थोडक्यात सोपंच आहे. तसंच मुलांचं पण तसंच आहे. मुलांना पण आपण हे शिकवायचं की बाळांनो आता करून घ्या. आता मेहनत करा, आता मेहनत करा. म्हणजे योग्य वेळेस तुम्हाला जास्त हेवी डोस होणार नाही. सो बाय बाय. मला माहिती आहे आता 8:30 वाजले, आपल्याकडे 1 तास आहे, तुम्हाला पण काम आहेत. तुम्हाला पुन्हा परत वैदिक मॅथला यायचं आहे. चालेल. मला वाटतं भरपूर शंका असू शकतात, पण रोज रोजच्या भेटण्याने, व्हिडिओ ऐकण्याने तुमचे शंका दूर होतील. सो मी दोघं ग्रुपला टाकणार आहे आजचा क्लास झाल्यानंतर. इकडे लक्ष द्या, कन्फ्युज होऊ नका. अबॅकसच्या व्हिडिओचे डायरेक्ट पूर्ण बंच, म्हणजे त्याच्याकडे मेसेज टाकणार आहे, साऱ्या जगाला शिकू द्या. त्याच्यात तुम्ही पण रजिस्टर आहे, तुम्ही पण शिका. आणि ज्यांना जे आपले मेंबर नाही आणि त्यात पण त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, म्हणजे हे ज्यांना प्रवाहात यायचंय त्यांनी लवकर प्रवाहात या. म्हणजे ते कोणासाठी सांगतोय, की जे आपल्या अजून प्रवाहात नाहीये, ते 2 महिन्याने विचार करणारे, 3 महिन्याने विचार करणारे, त्यांना पण आपण हा डोस टाकून ठेवतो, की बाबा बघा आमचं कसं काम चालतं, कशा पद्धतीने चालतं. आणि मग ते म्हणतात नाही नाही आता वेळ नाही, मला पुढच्या 3 महिन्याने मी करेन. मग इनडायरेक्टली असं आपण त्या 3 महिन्याने का असे ना त्यांना ते समजेल, उमजेल आणि ते आपल्या प्रवाहात येतील. म्हणून आपण ते सर्वांसाठी टाकून ठेवतो. मग ते काय व्हिडिओ आहेत ते लेवल 0चे आपण सर्वांसाठी. कारण आपला उद्देश काय आहे, की सर्वांनी शिकावं. कोणी पालक असेल, एखादा विद्यार्थी असेल, ते शिकल्याने निश्चित त्याची ब्रेनची डेव्हलपमेंट होणार आहे, एक्सरसाइज होणार आहे. हा सर्व उद्देश आहे. सो बाय बाय. भेटूया आपण पुन्हा परत वैदिक मॅथच्या क्लासला. ओके, चलो बाय.